नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं आपल्या टेक्निकल किशोर या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलर रूफटॉप सबसिडी योजनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही जरी तुमच्या घरावर सोलर रूफटॉप बसवण्याचा विचार करत असाल तर सोलर रूफटॉप सबसिडी योजनेअंतर्गत तुम्ही अनुदान मिळवू शकता। तर या योजनेसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याची सगळी A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ आणि नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर पाहूया मित्रांनो, सोलर रूफटॉप अनुदान योजना काय आहे। आपण पाहत आहोत की सध्या दिवसेंदिवस विजेची मागणी प्रचंड वाढत आहे, त्यामुळे वीज निर्मितीसाठी लागणारा जो कोळसा आहे त्याचाही पुरवठा कमी होत आहे। त्यामुळे सरकारने देशातील नागरिकांना सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी प्रोत्साहित करत आहे। त्यामुळे विविध योजना देखील सरकार राबवत आहे। अशीच एक योजना जी की सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर सोलर रूफटॉप बसवून स्वतः वीज निर्मिती करू शकतात आणि एक कमी दराची वीज तुम्ही घरासाठी वापरू शकतात। यासाठी तुम्हाला बिलही लागणार नाही। तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला लॉंग टाइमसाठी ही सोलर रूफटॉप जी योजना आहे याच्या अंतर्गत तुम्हाला जो वीज मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ही योजना ठरणार आहे। राज्यातील नागरिकांना स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील। या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ती बाब लक्षात घेतलेली आहे। तर या योजनेची आपण ओव्हरऑल आता बायोग्राफी पाहूया। या योजनेचं नाव आहे सोलर रूफटॉप योजना, केंद्र सरकारने सुरू केलेली। राज्यातील नागरिक या योजनेसाठी अप्लाय करू शकतील। सोलर पॅनल खरेदीसाठी तुम्हाला अनुदान सरकार देईल। यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, कुठेही ऑफलाईन पद्धतीने किंवा एजंटकडे जायचं नाही। त्यानंतर अधिकृत वेबसाईट जी दिलेली solarrooftop.gov.in या ऑफिशियल वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक मी दिलेली, तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात। अर्ज कसा करायचा मी पुढे आपल्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। या योजनेमागे केंद्र सरकारचे काही उद्दिष्ट आहे, ते म्हणजे राज्यातील सर्व नागरिकांना योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि या योजनेअंतर्गत सर्व नागरिक मोफत वीज वापरू शकतील आणि योग्य दरात वीज वापरू शकतील आणि जास्त प्रकारे कशा प्रकारे वीजचा वापरण्याचा प्रोत्साहन केंद्र सरकार या योजनेअंतर्गत करणार आहे। या योजनेअंतर्गत काही अनुदान जे कशा पद्धतीने देण्यात येणार आहे तर बघा, या योजनेअंतर्गत 3 किलोवॅट क्षमतेचे जर सोलर पॅनल तुम्ही खरेदी केलं त्याच्यावर तुम्हाला 40% अनुदान देण्यात येईल। तेच जरी तुम्ही 3 किलोवॅटपेक्षा जास्त खरेदी केलं त्याच्यावर तुम्हाला 20% अनुदान देण्यात येईल आणि तुम्ही जर सामूहिक 500 किलोवॅट विद्युत निर्मितीसाठी सोलर पॅनल खरेदी केलं तर त्याच्यावर तुम्हाला 20% अनुदान देण्यात येणार आहे। तर गृहनिर्माण, रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व उपकरणांवर 20% अनुदान देण्यात येणार आहे। त्यानंतर रूफटॉप योजनेअंतर्गत जे सोलर पॅनल आहे त्यांची किंमत म्हणजे 1 किलोवॅटला तुम्हाला 46,820 रुपये द्यावे लागतील। त्यानंतर तेच 1 ते 2 किलोवॅटवर तुम्हाला 42,000, 2 ते 3 ला तुम्हाला 41,000, 3 ते 10 ला तुम्हाला 40,000 आणि 10 ते 100 ला तुम्हाला 36,000 रुपयेपर्यंत हे सोलर पॅनल बसवण्यासाठी याची प्राइस किंवा किंमत द्यावी लागेल। तर या योजनेसाठी सर्व राज्यातील नागरिक पात्र आहेत। यासाठी काही अटी शर्ती आहेत। महाराष्ट्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल। त्यानंतर एका व्यक्तीलाच एकदा या योजनेचा लाभ मिळणार आहे। अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे। अर्जदाराकडे बँक जे खाते ते आधार कार्ड सोबत लिंक असणं आवश्यक आहे, कारण याची जी सबसिडीची अमाऊंट आहे ती डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर जमा करण्यात येईल। त्यानंतर जे लागणारे डॉक्युमेंट्स, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जमिनीचा 7/12 उतारा। जरी तुम्ही शेतामध्ये बसवत असाल, घरावरती बसवत असाल तर तुम्हाला घराचा उतारा लागेल। त्यानंतर बँक खाते, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, वीज बिल एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी लागतील। त्यानंतर महत्त्वाचं म्हटलं, या योजनेसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी वेबसाईटची ऑफिशियल लिंक दिलेली तिथे जाऊन तुम्ही आपला अकाउंट तयार करायचं आहे। तिथे सगळे डिटेल्स भरून तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड प्रोव्हाइड केला जाईल। नंतर लॉग इन करून सगळी जी सोलर रूफटॉपसाठी अर्ज करण्याची जी माहिती तिच्यामध्ये A to Z माहिती बरोबर भरा। त्यानंतर योग्य ते डॉक्युमेंट अटॅच करा, त्यानंतर फॉर्म सबमिट करा। आलेला जो रेफरन्स नंबर असेल तो सांभाळून ठेवा, भविष्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी तो रेफरन्स नंबर लागेल। इन केस तुमचं पेंडिंग किंवा
काही क्युरी आली तर तुम्ही लगेच त्या ॲप्लिकेशन नंबरने ती क्युरी सबमिट करू शकतात. तर हा व्हिडिओ प्रत्येक नागरिकापर्यंत शेअर करा आणि अशाच योजनेचे आणि चांगल्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.